नवी मुंबईतील एपीएमसी भाजी बाजारात गेल्या काही दिवसांपासून भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। भाजीपाल्याच्या किमती तब्बल 40 ते 50% वाढल्यानं सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे। वाढते इंधन दर, वाहतूक खर्चात झालेली वाढ आणि अवकाळी पावसामुळे पिकांचे झालेले नुकसान यामुळे बाजारातील भाजीपाल्याची आवक घटलीये। मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाल्यानं दरात ही मोठी वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे। टोमॅटो, कांदा, बटाटा, कोथिंबीर तसेच हिरव्या भाज्यांच्या किमतींमध्ये लक्षणीय वाढ झालीये। शेतीला पोषक वातावरण तयार होईपर्यंत दर आणखी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे। कमी झालेले आहे। खूप ऊन असल्यामुळे पाणी कमी पडलेलं आहे, त्यामुळे उत्पन्न कमी झालेलं आहे, आवक कमी झालेली आहे, त्यामुळे दर वाढलेले आहेत आणि पेट्रोल डिझेलचे भाव वाढल्यामुळे गाडी भाडं देखील वाढलेलं आहे। त्याचा देखील फटका बाजारभावाला बसणार आहे आणि हे पाऊस पडेपर्यंत बाजार असेच वाढत राहणार। 40 ते 50% बाजारभाव वाढलेले आहेत, परंतु गिराईक कमी असल्यामुळे बरेचसे लोक सुट्टीला गेल्यामुळे अजून गिराईक कमी आहे। शाळा चालू झाल्यानंतर पाऊस जर पडला नाही तर अजून बाजार वाढू शकतो। उन्हाचा आणि अवकाळी पावसाचा फटका पडलेलाच आहे, त्याच्यामुळे उत्पन्न कमी झालंय आणि त्या बाजारात आवक कमी झालेली आहे मालाची। माझं नाव गणेश पावटे, मी व्यापारी आहे।